नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाविकास आघाडीचं सरकार जाऊन जवळजवळ 2 वर्ष होत आली. एकनाथ शिंदे आणि 40 आमदार महाविकास आघाडीच्या या सरकारमधून बाहेर पडले. ते का पडले? त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडायचं का होतं आणि त्यांचे कामं का होत नव्हते, हा सगळा मोठा इतिहास आहे. खरं तर या 40 लोकांना 2019 मध्येच हे महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जे काही अलायन्स, अनैसर्गिक युती संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी केली ही आवडली नाही. पण नाईलाजास्तव काही दिवस हे लोक सरकारमध्ये राहिले, काही लोक मंत्री पण होते. जवळजवळ ह्या 40 लोकांमध्ये एकनाथ शिंदेसह 9 लोक मंत्री होते. आणि हे सगळे लोक जेव्हा बाहेर पडले, सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे स्वतःचा राजीनामा प्रोजेक्ट केला, मी राजीनामा देतोय, मग ते ड्रायव्हिंग करत राजभवनामध्ये राज्यपालांना राजीनामा देण्यासाठी गेलं, ते जे चित्रण आपण त्यावेळेस बघितलं. आणि एक प्रकारे जे काही सहानुभूती निर्माण झाली राज्यात, काही लोकांना असं वाटलं की उद्धव ठाकरेंना अशा प्रकारे सत्तेवरून उतरवणं बरोबर नाही. मग याच्यामध्ये एकनाथ शिंदेंना, या 40 लोकांना फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, भारतीय जनता पार्टीचा मोठा हात आहे. या सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्या लेवलला होत्या. आणि एक प्रकारे काही दिवस उद्धव ठाकरेंना याची सहानुभूती पण मिळताना आपण बघत होतो. पण हळूहळू काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या. काही गोष्टी काय कशा चुका त्यावेळेस झाल्या. खरं तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता. ह्या सगळ्या गोष्टी 2.5 वर्षात लोक विसरून गेले. कारण उद्धव ठाकरे हे काही स्वतः सेपरेट कुठं लढून त्यांनी 55-56 जागा निवडून नव्हत्या आणल्या. उद्धव ठाकरेंनी ज्या काही 56 आमदार निवडून आणले होते, ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये निवडून आणले होते. आणि त्यावेळेस असं काहीही ठरलं नव्हतं की 2.5 वर्षाचा जो काही ही जी काही स्टोरी उद्धव ठाकरे सांगतात, ही स्टोरी नव्हती. आणि उद्धव ठाकरेंनी फक्त देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवण्यासाठी जी काही सगळा इतिहास किंवा अनैसर्गिक युती घडून जे महाविकास आघाडी बनवली, ते हे लोकांना आवडली नाही. ते लोक बाहेर पडले. त्याचं खापर देवेंद्र फडणवीसांवर फोडलं, सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग ज्या प्रकारे नंतर यांचा पक्ष गेला, यांचं पक्ष चिन्ह गेलं, मग यांनी बोंब मारायला सुरुवात केली की आमचा पक्ष गेला, आमचा चिन्ह गेलं, आमचा बाप चोरला. या सगळ्या गोष्टी, खोके, मिंदे, गद्दार, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय, आजही ऐकतोय. आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणातून ऐकतोय, आदित्य ठाकरेंच्या भाषणातून सुद्धा आपण नेहमी ह्या सगळ्या गोष्टी ऐकतोय. आणि उद्धव ठाकरेंना पण एक प्रकारचं जे काही मराठी माध्यमं असतील किंवा संजय राऊत असतील किंवा अन्य जे काही शिल्लक सेनेमध्ये जे काही नेते शिल्लक आहे, यांच्याकडून जी काही स्तुती पडवली जाते, स्तुती पाठन केलं जातं. भाट ज्या प्रकारे एखाद्या राजाची स्तुती करत असतो, त्या प्रकारे संजय राऊत म्हणा किंवा ह्या शिल्लक सेनेतील काही लोक किंवा भाटगिरी करणारे पत्रकार झालं, विश्लेषक झालं, काही संघटना आणि त्या संघटनातील काही लोक उद्धव ठाकरेंना जे काही 1 नंबरला नेऊन ठेवलं. आणि मग उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होणे नाही,
उद्धव ठाकरे खूप चांगलेच मुख्यमंत्री होते, अशा प्रकारचं या सगळ्या उच्च वर्णन ऐकून ऐकून उद्धव ठाकरे सुद्धा हवेत गेले. आता उद्धव ठाकरे हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसले. कधी कधी संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे म्हणजे पंतप्रधान मटेरियल आहे. उद्धव ठाकरेंसारखा माणूस पंतप्रधान होऊ शकतो. आता तसं पाहिलं तर देशातला प्रत्येक नागरिक पंतप्रधान होऊ शकतो. त्याला लोकशाहीने अधिकार दिलाय, संविधानाने त्याला प्रत्येक नागरिकाला तो अधिकार दिलाय. तेव्हा उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील नाही होतील हा वेगळा विषय, पण त्यांना पंतप्रधान होण्याचा अधिकार नक्की आहे. पण संजय राऊतांनी सांगायचं की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मटेरियल आहे आणि ते पंतप्रधान होतील, किंवा रशियाचे पुतीनसुद्धा कदाचित उद्धव ठाकरेंचा सल्ला मागतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा ब्रिटनचे पंतप्रधान किंवा जर्मनीचे राष्ट्राध्यक्षसुद्धा उद्धव ठाकरेंचे सल्ले घेतील. उद्धव ठाकरेंची चर्चा देशभरात विदेशात चर्चा असते की कोण हे उद्धव ठाकरे. मोदी शाह यांना आता ते झेपत नाही, अशा प्रकारची चर्चा विदेशात असते. या अशा प्रकारच्या भाटगिरीतून नेमकं काय निष्पन्न होणार आहे? संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं. संजय राऊतांनी सांगायचं की देश विदेशात उद्धव ठाकरेंची चर्चा एक क्रेज आहे. उद्धव ठाकरे म्हणजे एक नंबरचे CM आणि ते कधीतरी पंतप्रधान पण होतील. अशा प्रकारच्या वावड्या उठवायच्या आणि उद्धव ठाकरेंना हवेत ठेवायचं. नेहमी संजय राऊत त्यांच्या कानामध्ये काहीतरी कुजकुज करत असतात. उद्धव ठाकरेंना काय बोलायचे त्याच्या आत त्यांच्या कानामध्ये जे काही बोललं जातं, त्यामुळं उद्धव ठाकरेंना कधी कधी ज्या गोष्टी बोलायच्या नसतात त्या गोष्टी उद्धव ठाकरे बोलून जातात आणि ज्या गोष्टी बोलायला पाहिजे त्या गोष्टी ते विसरून जातात आणि संजय राऊतांच्या भाषेमध्ये चुकीचे शब्दसुद्धा त्यांच्या नेहमी तोंडातून जात असतात. याला कारणीभूत फक्त संजय राऊत आहे. पण हे उद्धव ठाकरेंना कधी समजणार? ही गोष्ट उद्धव ठाकरेंना कधी समजणार? आता प्रकाश आंबेडकरांना बरोबर घ्यायचं हा प्लॅन जवळजवळ 6-7 महिन्यापासून चालू आहे. प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेतलं. सुरुवातीला शिवसेनेबरोबरच घेतलं. मग शिवसेनेबरोबर त्यांची जर युती असेल तर शिवसेनेबरोबर ज्या काही जागा त्यांना घ्यायच्या आहेत त्या महाविकास आघाडीतून वेगळ्या का घेतल्या नाही? त्यांच्या जागा ज्यांना काय त्यांना 5 द्यायच्या आहेत, 6 द्यायच्या आहेत, त्या वेगळ्या का घेतल्या नाही? त्यांना प्रत्येक वेळेस वेगळं सांगायचं, मीटिंगमध्ये एक बोलायचं, विश्वासघातकी बोलायचं, खोटं बोलायचं आणि षडयंत्र करायचं. आता प्रकाश आंबेडकर जे म्हणताय की काय कुठंतरी सिल्वर ओकवर जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये अकोलेच्या जागेवर जिथं स्वतः प्रकाश आंबेडकर उमेदवारी करतात त्या जागेला उमेदवार देण्याचं ठरलं आणि तिथं संजय राऊतांनी जी काही कट कारस्थान केलं हे अतिशय वाईट आहे. ही गोष्ट प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आली आणि हे कोणाचं नुकसान होते? हे सगळं नुकसान उद्धव ठाकरेंचं होतंय. उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की संजय राऊत सगळं आपल्या पक्षासाठी करतात आणि संजय राऊतांनी ज्या प्रकारे आपल्याला मुख्यमंत्री बनवलं, या राज्याचा मुख्यमंत्री बनवलं, तर कधीतरी एखाद्या वेळेस आपल्याला संजय राऊत पंतप्रधान पण बनवतील अशी भाबडी अपेक्षा उद्धव ठाकरे जर धरून असतील तर मग त्यांनी हरभऱ्याच्या झाडावरून खाली येण्याची गरज नाही आहे. नक्कीच संजय राऊत त्यांना एखाद्या दिवशी
देशाचे पंतप्रधान करतील आणि ते मातोश्रीतून त्यांनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्षाचा कारभार राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळून केला, तसंच संजय राऊत जर म्हणत असतील की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मटेरियल आहे आणि उद्धव ठाकरेंना जर असं वाटत असेल की आपण पण पंतप्रधान होऊ, संजय राऊत नेहमी आपल्याला पंतप्रधान पद मिळेल मटेरियल असं वगैरे म्हणतात आहे, आणि जर संजय राऊतांनी आपल्याला जर पंतप्रधान केलंच तर आपण हरभऱ्याच्या झाडावरून खालीच उतरणार नाही आणि हरभऱ्याच्या झाडावरूनच आपण देशाचा कारभार हाकू, अशा प्रकारच्या स्वप्न हे उद्धव ठाकरे संजय राऊत बघत असतात. आता या स्वप्नाळू लोकांना स्वप्नातून जागं कसं करायचं हे समजत नाही, कारण जे लोक झोपलेले असतात त्यांना जागं करता येतं, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं असतं, ढोंग केलेलं असतं, त्यांना जागं करता येत नाही. पण यांची झोप लोकसभेच्या या निवडणुकीनंतर उडेल यात शंका नाही. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.